पुणे शहरामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले मूळ काँग्रेसचे सदानंद शेट्टी यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला। त्यांच्यावरती सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार निवडून आणणार असं देखील त्यांनी म्हटलंय। यावेळी बोलताना काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी स्वागत केलं आहे आणि पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करू, दलित मुस्लिम अशा तळागाळामध्ये शेट्टी यांची ताकद आहे। माझ्या विजयामध्ये सदाभाऊ यांचा मोठा वाटा असेल आणि आम्ही येणाऱ्या काळात पक्षाची मजबूत बांधणी करू असं त्यांनी म्हटलं। तर शेट्टी यांनी बोलताना म्हटलंय की मी प्रत्येक पक्षात गेलो आणि मला त्यांनी स्वीकारलं। मला आपल्या घरातल्या पक्षाची आठवण होती आणि सगळ्यांना स्वीकारणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष। मी प्रत्येक ठिकाणी निष्ठेनंच काम केलं। काँग्रेस पक्ष दोनदा सोडला पण दोष कधीही दिला नाही। भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने विश्वासघात केला म्हणून मी त्या पक्षात काम करणार नाही। गेल्या वेळी झालेली चूक होणं नाही। भाजपचा पराभव करू आणि रमेशदादा बागवे यांचा विजय निश्चित आहे। रमेश बागवे येणाऱ्या काळामध्ये मंत्री होणार असं त्यांनी म्हटलं। येणाऱ्या 23 तारखेला तुमच्या चेहऱ्यावरती हास्य बघायचे असं देखील शेट्टी यांनी बोलताना म्हटलंय। राष्ट्रवादी पक्षात असताना सुद्धा पुणे जिल्हा नियोजन मंडळात अजितदादांनी मला सदस्य केले होतं। मी नियोजन मंडळात चांगल्या पद्धतीने कामही केलेलं आहे। पण मी जेव्हा सुनील कांबळे आमदारांचं काम करणार नाही म्हणल्यानंतर भाजपकडनं असं काही होऊ नये की यांना जिल्हा नियोजन मंडळातून काढा, त्यापेक्षा मीच ज्या सन्मानाने दादांनी मला पद दिलं त्याच दादांना सन्मानाने त्यांचं पद मी परत केलेलं आहे। आणि काँग्रेस पक्षात जाण्यास सुद्धा खरे काळाची गरज आहे, महाविकास आघाडीची गरज आहे आणि त्यापैकी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण ही खऱ्यातरी पटतात। त्या पद्धतीने माझी सर्वसामान्य जनता सुद्धा जी माझ्या पाठीशी आहे त्यांना सुद्धा काँग्रेसचे धोरण पटत आहे। त्यामुळे मला त्यांच्याबरोबर राहणं याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून मी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। आणि या बळाने मागच्या वेळेस आदरणीय रमेशदादा बागवे यांचा पराभव झाला होता। ते पराभव सुद्धा हे चुकीचं असल्यामुळं यंदा ते पराभवाचं धुवून काढण्यासाठी त्यांना परत विजयी करून आमदार करण्याचा ध्येय आम्ही या ठिकाणी चर्चा झाली। देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, तसेच सरचिटणीस वेणुगोपाल साहेब आणि महाराष्ट्राचे प्रभारी चन्नाताला साहेब यांच्याशी चर्चा होऊन त्यांनी जे आव्हान केले मला त्या पद्धतीने विचार करून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला पाहिजे। हे जर मोठ्या नेत्यांनी आव्हान केलं असेल तर ते आव्हान स्वीकारून आदरणीय रमेशदादा बागवे यांना विजयी करण्याचा माझ्या परिसरात ज्या नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे, गेल्या अनेक वर्ष जे कार्यकर्ते नागरिक मतदार माझा ऐकतात आणि मी त्यांचा ऐकतो, ज्या आदराने मी त्यांना विनंती करून बागवेंना विजयी करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। पुणे महानगरपालिकेत सुजाता शेट्टी या नगरसेविका होत्या 2017 पासून। या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने आणि माझं जे स्वप्न होतं त्यांच्या प्रयत्नाने अंदाजपत्रकात पैशाची तरतूद करून त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत पद्मावती शेट्टी ही ICU तयार झाली आणि ते करण्याला आम्हाला 5 वर्ष लागले। सौरभराव कमिशनर असेपासून विक्रमकुमार कमिशनर असेपर्यंत ठरावाला मान्यता मिळाली, सभागृहाची मान्यता मिळाली, स्टँडिंग कमिटीची मान्यता मिळाली आणि एक चांगल्या पद्धतीचं पूर्ण भागात गरिबांसाठी ICU निर्माण करण्याचं काम आम्ही केलं। कुठल्याही आमदाराचं 5 पैसे त्याच्यात योगदान नाही। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।